मुंबईतील 2008च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपीचं प्रत्यार्पण करण्याची मंजुरी ट्रम्प प्रशासनानं दिली आहे। त्यामुळे तहव्वूर राणाला काही आठवड्यातच भारतात आणलं जाईल। यासाठी NIAच्या अधिकाऱ्यांचं एक पथक अमेरिकेला भेट देण्याची शक्यता आहे। भारतामध्ये दाखल होताच राणाला विशेष NIA कोर्टात हजर केलं जाईल। तहव्वूर राणा हा भारताचा अपराधी आहे, त्यामुळे त्याच्या प्रत्यार्पणाला परवानगी मिळणं ही आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे। राणाच्या प्रत्यार्पणासाठी फडणवीसांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले। मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमच्या शेजारीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची स्वतंत्र वॉर रूम तयार केली जाणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये मंत्रालयात वॉर रूमवरून वॉर सुरू असल्याची चर्चा रंगली आहे। वॉर रूमवरून रंगलेल्या चर्चेवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं। आमच्यात सर्व चांगलं आणि नीट चाललेलं आहे, छोट्या छोट्या गोष्टींच्या बातम्या करू नका, असं फडणवीस म्हणाले। राजन साळवीनंतर त्याचबरोबर एकनाथ शिंदे ठाकरेंना आता आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे। दापोलीमधील ठाकरे गटाचे 5 नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे। गोंदियामध्ये काँग्रेससह इतर विरोधी पक्षांना गळती लागलेली आहे। अर्जुनी मोरगावचे माजी आमदार मनोहर चंद्रिकापुरे आणि त्यांचे पुत्र सुगत चंद्रिकापुरे यांनी मुंबईमध्ये शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला, तर आमगाव देवरीचे माजी आमदार सहस्राम कोरोटे हे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरीच्या दौऱ्यावर येणार आहेत। रत्नागिरीच्या चंपक मैदानावर शिंदेंच्या आभार सभेचं आयोजन करण्यात आलंय। यावेळी जिल्ह्यातील माजी आमदार आणि शेकडो कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडेंची पाठराखण सुरूच आहे। विरोधक राजीनाम्याची मागणी करत असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीमध्ये मुंडेंचा समावेश करण्यात आलाय। वाल्मिक कराड प्रकरणी अडचणीत येऊनही धनंजय मुंडेंना पक्षात मात्र मानाचं स्थान देण्यात आलंय। संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी गौप्यस्फोट केलाय। वाल्मिक कराडच्या कथित बी टीम मधील 4 जणांची नावं देशमुख यांनी जाहीर केली आहेत। बालाजी तांदळे, संजय केदार, डॉय बायबसे आणि मोराळे अशी 4 जणांची नावं धनंजय देशमुख यांनी जाहीर केली आहेत। त्यांच्यावर कारवाई कधी करणार असा सवालही विचारला। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील बडा नेता कोण हे शोधून काढा, अशी मागणी मनोज रांगे पाटलांनी केली आहे। हत्या प्रकरणी सर्व पुरावे नष्ट केले जातील असा संशय रांगेंनी व्यक्त केला। राजन साळवींवर टीका करताना संजय राऊतांची जीभ खसरली। शिवराळ भाषा वापरत राऊतांनी साळवींवर हल्लाबोल केला। सत्ता गेल्यानं जो तडफडत राहतो तो शिवसैनिक नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली। शिंदेंना पुरस्कार देण्यावरून संजय राऊतांनी पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलंय। शरद पवार पुरस्कार सोहळ्याला गेले हे महाराष्ट्राला रुचलेलं नाही, असं राऊत म्हणाले। तर एकनाथ शिंदेंना पुरस्कार देणं हा स्वाभिमान आणि शौर्याचा अपमान आहे, अशी टीकाही राऊतांनी केली। मोदींनी पवारांना भटकती आत्मा म्हटलं होतं, तो पवारांचा अपमान नव्हता का, असा सवाल राऊतांनी केला। शरद पवारांबद्दल आमच्यामध्ये नाराजी नाही, आम्ही केवळ आमची भूमिका मांडली, असं स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिलं। निवडणूक आयोग अमित शहांचा गुलाम आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली आहे। भाजपनं घोटाळे करून निवडणुका जिंकल्यात, असा हल्लाबोलही राऊतांनी केला। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर निर्बंध घातलेले आहेत। पुढील 6 महिन्यांसाठी निर्बंध घातल्यानं खातेदारांना कुठल्याही प्रकारचा व्यवहार करता येणार नाहीये। त्यांची रक्कम देखील त्यांना बँकेतून काढता येणार नाही। व्यवहार करता येणार नसल्यानं खातेधारकांनी बँकेबाहेर गर्दी करत आक्रोश केला। बीडच्या खंडणी प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेच्या कोठडीमध्ये वाढ करण्यात आली आहे। केज न्यायालयानं घुलेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे, तर 3 दिवसाची CID पोलीस कोठडी संपल्यानंतर घुलेला आज केज न्यायालयात हजर केलं होतं। युट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या अडचणीत वाढ झाली आहे। अलाहाबादियाच्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय। देशभर दाखल होत असलेल्या FIRला अलाहाबादियानं याचिकेद्वारे सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं। बडतर्फ प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरला सर्वोच्च न्यायालयानं दिलासा दिलाय। 18 मार्चपर्यंत अटक न करण्याचा आदेश न्यायालयाकडून देण्यात आलाय।
राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा उभारणीचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. सद्यस्थितीमध्ये पुतळ्याच्या चौथऱ्याचं काम पूर्णत्वास आलंय. चौथऱ्यावर बसवण्यात येणाऱ्या ब्रांचचे साहित्य नोएडामधून मालवणमध्ये दाखल झालंय. जळगावातल्या अयोध्या नगरमधून जाणाऱ्या नाल्यामध्ये MIDC मधील एका कंपनीतील केमिकलयुक्त पाणी सोडण्यात येत आहे. अनेक वर्षांपासून या केमिकलयुक्त पाण्याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागतोय. पण गेल्या 3 महिन्यांपासून मोठ्या प्रमाणामध्ये केमिकलयुक्त पाणी सोडलं जात आहे. त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. जळगावच्या भडगाव तालुक्यातील हिंगोणे उमरखेड शिवारात बिबट्याचं दर्शन झालं. त्यामुळे खळबळ माजली. 2-3 दिवसांपासून बिबट्याचं दर्शन होत असल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे. तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करा अशी मागणी नागरिक करतायत. शिर्डीतील बेकायदेशीर अतिक्रमणांवर नगरपालिकेनं कारवाई केली आहे. शहरातील समाज मंदिर परिसर, बस स्थानक परिसरामध्ये कारवाई करण्यात आली आहे. कारवाईवेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बीड जिल्ह्यातील विविध सरकारी कार्यालयांकडे वीज बिलाची 108 कोटी रुपये थकबाकी असल्याची माहिती आहे. तात्काळ थकबाकी न भरल्यास वीज कापण्याचा इशारा महावितरणनं दिलाय. येवल्याच्या ग्रामीण भागामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आलंय. बिबट्याला पकडण्यात आल्यानं गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. बोगस तणनाशकाची फवारणी केल्यानं नाशिक जिल्ह्यामध्ये तब्बल 205 एकरावरील कांद्याचं नुकसान झालं. येवला, चांदवड, निफाड, सिन्नर, देवळा, बागलाण आणि कळवण या 7 तालुक्यातील शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी करतायत. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 2023 ते 2024 या एका वर्षाच्या काळामध्ये 1139 कोटीच्या कांद्याची उलाढाल झाली. तर चालू वर्षात आतापर्यंत 58,62,596 क्विंटल कांद्याची आवक झाल्याची माहिती आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामात ज्वारीच्या लागवडीमध्ये मोठी वाढ झाली आहे. जवळपास 13,000 हेक्टरवर यंदा ज्वारीची पेरणी करण्यात आली. चांगलं उत्पादन होण्याची आशा ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. CCIचं सर्व्हर डाऊन झाल्यानं बीडच्या माजल गावात शासकीय कापूस खरेदी बंद पडली आहे. हजारो शेतकरी खरेदी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तर कापूस खरेदी बंद पडल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. नाफेडनं सोयाबीन खरेदी बंद केल्यानं यवतमाळमधील अनेक शेतकऱ्यांच्या घरामध्ये अजूनही सोयाबीन पडून आहे. त्यातच व्यापाऱ्यांनीही भाव पाडलेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. तर जवळपास 60,000 क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या दारात पडून. आंबेगावच्या नागपूर इथे एका शेतामध्ये वाघाटी मांजराची पिल्लं आढळली आहेत. ऊस तोडणी सुरू असताना कामगारांना ही पिल्लं दिसली. दरम्यान वन विभागाकडून पिल्लांना ताब्यात घेण्यात आलंय. गेल्या 3 दिवसांपासून ठाणे महापालिकेच्या डायघर कचरा प्रकल्पातील कचऱ्यातील ढिगांना आग लागलेली आहे. आजूबाजूच्या गावांमध्ये पसरलेल्या धुरामुळे नागरिकांना मोठा त्रास होतोय. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डानं ठाणे मनपावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी मनसे नेते राजू पाटलांनी केली आहे. पुणेकरांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं व्हॅलेंटाईन डे साजरा करत निसर्गावर प्रेम करण्याचा संदेश दिला. पुण्याच्या मुळा मुठा नदीपात्रामध्ये एकत्र येत पुणेकरांनी स्वच्छता मोहीम राबवली. शाळकरी मुलांपासून कॉलेजमधील तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांनाही या उपक्रमात सहभागी करून घेतलं. पुणे महानगरपालिकेतर्फे शहरातील सर्व पुलांचे सुरक्षा ऑडिट केलं जाणार आहे. राज्य सरकारनं दिलेल्या आदेशानुसार पुण्यातील जवळपास 672 पुलांची तपासणी पुणे मनपाच्या विशेष पथकाकडून केली जाणार आहे. या सर्वांचा स्ट्रक्चरल ऑडिट करत महापालिका राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे. पुणे पालिका शहरातील सर्व पुलांचं सुरक्षा ऑडिट करणार आहे. पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व पुलांची पाहणी केली जाईल. तर 672 पुलांची तपासणी प्रकल्प विभागातर्फे केली जाईल. ऑडिट करण्यासाठी पालिका सल्लागार कंपनी नेमणार आहे. नागपूरमध्ये प्रगतशील शेतकऱ्यांशी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी संवाद साधला. यावेळी कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि शेतकऱ्यांमध्ये समन्वयाची गरज असल्याचं मत माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केलं. पश्चिम रेल्वेवरील विरार, वैतरणा आणि सफाळे केळवे रोड दरम्यान PSC स्लॅब आणि गर्डर टाकण्याच्या कामासाठी 16 तारखेला ब्लॉक घेतला जाणार आहे.
विरार बैतरणा दरम्यान रात्री 1:40 ते सकाळी 7:10 आणि सफाळे केळवे रोड दरम्यान हा ब्लॉक असेल. कोस्टल रोडच्या दोन्ही बाजूंना एकूण 70 हेक्टर जागेवर हरित क्षेत्र तयार केलं जाणार आहे. त्यासाठी 400 कोटी रुपयांपर्यंत खर्च केला जाईल. त्यासाठी महापालिकेनं इच्छुक भागीदारी संस्था आणि खासगी कंपन्यांकडून प्रस्ताव मागवलेत, पण त्यासाठी अंतिम मुदतीपर्यंत एकच प्रस्ताव आल्यानं पालिकेनं याची मुदतवाढ केलेली आहे. त्यामुळे कोस्टल रोडलगतच्या हरित विकासासाठी आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे. MSRDCनं मुंबईतील उड्डाणपूल देखभालीसाठी मुंबई महापालिकेकडे सोपवून 1.5 वर्षापासून जास्त कालावधी उलटलाय. तरी त्यावरील जाहिरातींच्या उत्पन्नातील हिस्सा पालिकेला देण्यास मात्र अजूनही महामंडळ तयार नाहीये. यासाठी पालिका प्रशासनाकडून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अद्याप यश न आल्यानं नाराजी व्यक्त होतीये. पूर्वेकडून वाहणाऱ्या गरम वाऱ्यामुळे 14 ते 18 फेब्रुवारी दरम्यान मुंबई वगळता ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण डोंबिवलीसह लगतच्या प्रदेशात उष्णतेची लाट येईल असा अंदाज आहे. त्यामुळे या परिसरातील कमाल तापमानाचा पारा 37 अंशांवर जाण्याची शक्यता आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेचा 2025-26 आर्थिक वर्षाचा 2,694 कोटी 89 लाख 93 हजारांचा अर्थसंकल्प आयुक्त संजय काटकर यांनी सादर केला. यंदाच्या अर्थसंकल्पात आधीची कामं आणि प्रकल्पच पूर्ण करण्यावर भर देण्यात आलाय. यानंतर एका